कर आहे. मी या ठिकाणी शाखा क्रमांक 26 शाखा प्रमुख आहे. हे माझ्या शाखेच्या अंतरावरच या ठिकाणी दुर्घटना घडली आहे. आज 5:45 मिनिटांनी या सुमारास या ठिकाणी धूर यायला लागला. जसं धूर यायला लागला लोकांनी आम्हाला संपर्क केला आणि असं सांगितलं. आम्ही लगेच धाव घेतात तोपर्यंत आगीचा भडका झाला. हे कळताच मी इकडचे आपले चीफ फायर ऑफिसर भडकर साहेब आहेत त्यांना संपर्क केला की या ठिकाणी आग लागली आहे आणि त्यांनी त्वरितच आपल्या यंत्रणा राबवून या ठिकाणी लवकरात लवकर फायर ब्रिगेडच्या गाड्या पाठवल्यात. फायर ब्रिगेडची आग लागताना समोरच्या बाजूची आग तर आता कंट्रोल झालेली आहे, पण ही आग आता पाठीमागे पसरली आहे. लोकांची झोपडपट्टी असल्यामुळे फायर ब्रिगेडला पण आग वितरताना थोडासा त्रास होतोय, पण आता थोड्या म्हणजे पहिल्यापेक्षा बरी आग कंट्रोलमध्ये आहे. आग कशासाठी लागली आणि काय ह्याच्यामध्ये आग असं आहे की हे रेसिडेन्शियल एरियामध्ये लोक कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करतात आणि त्यामुळे काय होतात ते अल्युमिनियमचा कारखाना होतात, तिथे केमिकल यूज होते, ऍसिड पावडरचे यूज होते. त्याच्यामुळे ह्या ज्वलनशील वस्तू वापरत असल्यामुळे ते आग लागायचं कदाचित त्यामुळे आग लागली असेल. जानमारीचे कोणी नाही आतापर्यंत कोणती जीवितहानी नाही झाली, पण पोलिसांनी लोकांना कंट्रोल करून लोकांना सुखरूप बाहेर काढून लोकांची कोणाची जीवितहानी लोकांना सुखरूप एका ठिकाणी आम्ही पाठवलेलं आहे.